नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आंबा आईस्क्रीम तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथं आपण एक आंबा घेतलेला आहे. या आंब्याची आपण साल काढून घेऊया. संपूर्ण आंब्याची आपण साल काढून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आंबा कट करूया आणि त्याचा गर काढून घेऊया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण पाव वाटी साखर मिक्सरमध्ये काढून मिक्सरला आपण हे वाटून घेऊया. आपला आंब्याचा पल्प तयार झालेला आहे. आंब्यामध्ये गुठळी राहता कामा नये. एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार झालं पाहिजे. आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून यामध्ये आपण 2 कप दूध उकळी काढून घेणार आहोत. मध्ये आधी दूध हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही किंवा उतू जात नाही. दुधाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकून दुधामध्ये मिक्स करून घेऊया. गरम दुधामध्ये मिल्क पावडरची गुठळी होता कामा नये. व्यवस्थित असं मिक्स करून एक 5 मिनिटं मी हे दूध आटवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता दूध थोडं घट्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला आंब्याचा पल्प काढून घेऊया आणि दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच आपण हे मिक्स करून घेऊया. घट्ट होईपर्यंत आपण हे मिश्रण एकसारखं हलवून घेणार आहोत. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि आता पॅन गरम असल्यामुळे मी 1-2 मिनटं हे मिक्स करून घेत आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी थंड करून घेऊया. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या आंब्याचा पल्प तयार केला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण हा शिजवलेला आंब्याचा गर काढून घेणार आहोत आणि मिक्सरला फिरवून घेऊया. एकदम स्मूथ असा आपला हा आंब्याचा आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण इथे छोटे छोटे चहाचे कप घेतलेले आहेत. यामध्ये आपण हा तयार केलेला आंब्याचा गर किंवा पल्प टाकून घेऊया. आणि हा कप आपण थोडा टॅप करून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये असलेली ईयर निघून जाईल. मी इथं प्लास्टिक घेतलेलं आहे. आता हे प्लास्टिक आपण कपाचं तोंड बंद करूया. इथे रबर घेतलेला आहे. प्लास्टिकला मी रबर लावून घेणार आहे. अशाच पद्धतीने
सर्व कप टॅप करून त्याला प्लास्टिक लावून आपण रबर लावून घेऊया, म्हणजे यामध्ये फ्रीजरचे आईस क्रिस्टल जाणार नाहीत. आता आपल्याला आईस्क्रीम काडी लावून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथं कैचीने थोडं कट करून घेणार आहे आणि आईस्क्रीम काडी लावून घेऊया. कैचीने कट करताना हालत असेल किंवा व्यवस्थित होत नसेल तर आपण इथे मोठी सुई घेऊन स्वच्छ धुवून फक्त सुई टोचून एक लाईन छोटीशी वडायची आणि आपण आईस्क्रीम काडी यामध्ये लावून घेऊया. सर्व आईस्क्रीम आपले तयार झालेले आहेत. आता एका प्लेटमध्ये ठेवून मी फ्रीजरमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवणार आहे. आपल्या 8 तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे. आता मी ह्याचे रबर काढून प्लास्टिक काढून घेणार आहे. आणि एक 5 मिनटं फ्रीजरमधून काढल्या थोडं नॉर्मल होईपर्यंत आपण थांबूया. यानंतर कैचीने मी हे कप कट करून घेणार आहे. मस्त असं आपलं आंबा आईस्क्रीम किंवा मँगो आईस्क्रीम तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.